कोथरूडमध्ये शुभांगी खटावकर या विवाहितेचा निर्घृण खून। सदाशिव पेठेत शाळकरी मुलीला कटरने भोसकलं। वाघोलीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीवर बलात्कार। कोथरूड, सदाशिव पेठ पुण्याचा सांस्कृतिक वारसा मिरवणारी ही ठिकाणं, पण इथे महिलांचे दिवसाढवळ्या खून होत आहेत, कोणाला भोसकलं जात आहे, तर विद्येचं माहेरघर असं बिरुद मिरवणाऱ्या या शहरात आता कॉलेज युवतीवर बलात्कार होतो। पुण्याच्या बिरुदांना काळीमा फासणाऱ्या या घटना, या शहरात महिला युवती कितपत सुरक्षित असा प्रश्न पडावा अशा या घटना। पुण्याच्या सदाशिव पेठेत देवदास भीमप्पा मर्टी या 45 वर्षांच्या इसमाने अल्पवयीन मुलींची छेड काढली। त्याला प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थिनींनी या इसमाला चांगला चोप दिला होता। त्याचा राग मनात ठेवून मर्टीने दुसऱ्या दिवशी त्या मुलीला रस्त्यात गाठून कटरने तिच्यावर वार केले। या मुलीच्या पोटाला गंभीर दुखापत झाली। विश्रामबाग पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत मर्टीला अटक केली। सन्माननीय न्यायालयाला हात जोडून विनंती आहे की पॉक्सो सारख्या केसेसमध्ये जिथे अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जामिनाचा विचार होता कामा नये। या घटनेच्या मध्ये भाऊबीजेच्या अगोदर पुणे पोलिसांनी चार्जशीट दाखल करावं अशी अपेक्षा मी सुधीर हिरेमठ यांच्याकडे, तसंच श्री उगले आणि श्री पिंजण यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली आहे। सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यातील आरोपीचे फुटेज मिळून आलेले आहेत आणि त्या फुटेजवरून त्या भागामध्ये तपास केला असता सदर आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर 12 तासाच्या आत आम्ही अटक केलेली आहे। हा प्रकार घडत असताना दुसरीकडे वाघोली भागात एका कॉलेज युवतीवर तिच्याच कॉलेजमधल्या तरुणांनी बलात्कार केल्याची घटना पुढे आली। वाघोली परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालयात पीडित तरुणी तसंच आरोपी विद्यार्थी शिक्षण घेतात। कॉलेज जवळच असलेल्या परिसरात आरोपीच्या रूमवर हा प्रकार घडला। या प्रकरणी पोलिसांनी करण घुगे, महेश कोरडे या दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला, तर अविनाश शेळके विरोधात मोबाईलद्वारे मेसेज करून त्रास दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। तिघाही आरोपींना लोणीकंद पोलिसांनी अटक केली। विक्टीम जी आहे, जी पीडित मुलगी आहे, तिची फिर्याद घेतलेली आहे। तिने 3 मुलांविरुद्ध फिर्याद दिलेली आहे। यामध्ये 3ही मुलांना आपण अटक केलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे। IPC कलम 376, 354D आणि 201 या कलमांमुळे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तो बोलला तू वरतीच आहे, माझे फाईल्स भरपूर आहेत, तर मला होत नाही एकट्याला, तर ती गेली वरती। मग त्याने तिला आत ओढून घेतलं आणि तिच्यावर रेप केला। मग तिने खालून दाखवली बिल्डिंग, तो बोलला की नको मला प्रॉपर दाखव। मग त्याने वाटतं तिने दाखवण्यासाठी तो वरती घेऊन गेला तिला आणि त्याने पण रेप केला। हेल्पच्या नावाखाली त्याने पण तेच केलं जे फर्स्ट डेला दुसऱ्या मुलाने केलं त्याच ठिकाणी। पुण्यात महिलांच्या सुरक्षेची स्थिती दर्शवणारे हे 3ही प्रकार पुणे पोलिसांना खडबडून जागे करणारे आहेत। महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी काय उपाय योजलेत हा प्रश्न तर उपस्थित होतोच, पण महिलांच्या सुरक्षेबाबत पुणेकर स्वतः कितपत जागृत आहेत याचाही पुणेकरांनी विचार करणं गरजेचं आहे। नितीन पाटणकर आणि अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।